ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ग्रामीण भागामध्ये चुलींचं प्रमाण कमी होत चाललेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा अचानकपणे चुलींना मागणी वाढली आणि त्यामुळे कुंभारांना आच्छे दिलेले आहेत। गॅस सिलेंडरच्या किमती परवडत नसल्यानं नाशिक जिल्ह्यामधील महिलांनी पुन्हा एकदा चुली पेटवायला सुरुवात केली आहे। ग्रामीण भागातल्या गृहिणींनी पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। त्यांच्या घरात चुलीच्या शेजारीच रिकामा सिलेंडर सुद्धा आहे। रिकामा सिलेंडर पुन्हा भरून आणणं परवडत नाही आणि त्यामुळे बंद असलेली चूल पुन्हा एकदा सुरू झाली आहे। परदेशी कुटुंबात बंद झालेल्या चुलीचा धूर पुन्हा एकदा निघू लागलाय। गॅसचे भाव खूप वाढल्यामुळं आम्हाला कुटुंब पण जास्त मोठं आहे आणि गॅसचे भाव वाढले त्याच्यामुळे आम्हाला चुलीवरच करावं लागतं। सहसा करून गॅस खूप कमी वापरतोय, तर सरकारला सांगायचे कमी भाव करते। सटाणे गावातील बहुतांश गावकरी आता पुन्हा एकदा चुलीचाच वापर करतायत। ज्या भावात गॅसचा सिलेंडर मिळतो त्याच किमतीमध्ये महिन्याचा किराणा होतो, त्यामुळे सिलेंडरच्या ऐवजी सरपण वापरून चूल पेटवत असल्याचं गृहिणींचं म्हणणं आहे। महागाईमुळे काय करता नाही येत ना आम्हाला। तेवढं गॅस भरायला तेवढं आमचं कॅपॅसिटी नाही ना, महिन्याचं किराणा कटल्याचं होतो ना गरज तेवढं. राहिले तर तेवढं आमचं महिन्याचा किराणा होतो, काय करणार। ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मातीच्या चुली वापरायला सुरुवात केली, त्यामुळे कुंभाराकडचं काम सुद्धा वाढलं आहे। गॅसचे भाव वाढल्यामुळं चुलीची मागणी झाली जास्त। किती विकतात? अगोदर किती विकायचे ना आता? 4-5% आता 7-8% गॅस आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता, त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य होते की काय असं वाटत होतं। मात्र सिलेंडरच्या वाढत्या किमतींनी चुलीसोबतच घरोघरी मातीच्या चुली या म्हणीला सुद्धा संजीवनी दिली आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।